नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25चा मित्रांनो इथं अंतिम निकाल जाहीर झालेला आहे. तुमचे अंतिम निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी तर दोन्ही याद्या इथं जाहीर झालेल्या आहे. मित्रांनो, टोटल मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 215 जागेवर इथं पोलीस भरती झाली होती मित्रांनो. त्याच्यामध्ये मैदानी चाचणी झालेली मित्रांनो, लेखी परीक्षा झालेली आहे आणि तुमचे दोघंही मार्ग मित्रांनो, लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी दोघंही मार्ग मिळून तुमची अंतिम निवड यादी म्हणजेच तुमची अंतिम कट ऑफ लावण्यात आलेली मित्रांनो. कोणत्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफवर इथं फायनल सिलेक्शन झालंय महिला पुरुषांचं संपूर्ण मी तुम्हाला कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार तुम्हाला कट ऑफ दाखवणार आहे. किती मार्गावर इथं तुमचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे चंद्रपूर जिल्हा पोलीसला मित्रांनो. आणि निवड यादीमध्ये किती तऱ्हांची निवड झालेली आहे, कोणत्या मार्गावर निवड झालेली आहे मित्रांनो, कास्टनुसार किती मार्गावर निवड झालेली आहे, आरक्षणानुसार किती मार्गावर निवड झालेली आहे. आणि ही पीडीएफ जर तुम्ही पण इथं चंद्रपूर जिल्ह्याचा इथं अंतिम निकालचा जर वाट बघत असाल मित्रांनो, तर तुम्हाला ही पीडीएफ कुठं तुम्हाला चेक करायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो. तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची पीडीएफ आहे. आता ही पीडीएफ तुम्हाला कशा प्रकारे चेक करायची, तुम्हाला पीडीएफ कुठे मिळेल त्याच्याबद्दल माहिती आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघूया मित्रांनो. शेवटमध्ये बघूया. तर तुम्ही सर्वात पहिले मी तुम्हाला कट ऑफ सांगतोय, कास्टनुसार तुम्हाला कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं कट ऑफ सांगतो मित्रांनो. बघा मित्रांनो, आजच हे प्रसिद्धीपत्र इथं कट ऑफ इथं जाहीर करण्यात आलेली आहे. निवड यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता ही निवड यादी आहे मित्रांनो आणि ही प्रतीक्षा यादी आहे. बघा, ही वेटिंग लिस्ट आहे. तर सर्वात पहिले आपण निवड यादी बघून घेऊया. बघा, आता सर्वात पहिले मी तुम्हाला कट ऑफ सांगतो. बघा, कास्टनुसार इथं कट ऑफ देण्यात आलेले मित्रांनो. बघा, आता सर्वात पहिले इथं कट ऑफ जे आहे मित्रांनो ती दिलेली ओपन कॅटेगरीचं. जर तुम्हाला इथं झूम करून दाखवतो. बघा, आता इथं ओपन कॅटेगरीचं बघा, ओपन सिलेक्शन लिस्ट म्हणजे तुमची ओपन कॅटेगरीची इथं निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार मी तुम्हाला कॅटेगरीनुसार तुम्हाला कट ऑफ पण सांगतो, तुम्हाला किती मार्गावर इथं कट ऑफवर फायनल सिलेक्शन झालेलं मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. तर बघा, सर्वात पहिले आपण कट ऑफ बघून घेऊया ओपन कॅटेगरीचं. तर मित्रांनो, ओपन कॅटेगरीचं बघा, ओपन कॅटेगरीचं जर आपण विचार केला तर टोटल इथं 26 जागा होत्या. तो ओपन कॅटेगरीच्या 26 जागा इथं भरण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, ओपन अनाथाचा कट ऑफ जे अनाथचं कट ऑफ लागलेलं 105 मार्गावर मित्रांनो. ओपन इथं एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागलेलं 106 मार्गावर. ओपन इथं पोलीस पाल्याचं कट ऑफ लागलेलं 116 मार्गावर मित्रांनो. ओपन इथं खेळाडूचं कट ऑफ लागलेलं 124 मार्गावर. ओपन इथं प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ लागलेला मित्रांनो 125 मार्गावर. आणि ओपन मध्ये महिलांचा कट ऑफ लागलेला 127 मार्गावर मित्रांनो. ओपन मध्ये होमगार्डचा कट ऑफ लागलेला 130 मार्गावर मित्रांनो. आणि ओपन मध्ये मित्रांनो इथं मुलांचं जे कट ऑफ मित्रांनो ते लागलेलं इथं 131 मार्गावर. अशा प्रकारे बघा ओपन कॅटेगरीचा ह्या कट ऑफ आहे मित्रांनो. आणि ही लिस्ट पण इथं जाहीर झालेली आहे. ही बघा, ह्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल मित्रांनो तुमची इथं निवड झालेली, कारण ही निवड यादी आहे आणि त्यानुसार इथं कट ऑफ पण तुमची दिलेली आहे मित्रांनो. आता नेक्स्ट कॅटेगरी बघूया आपण, एससी कॅटेगरी. तर एससी कॅटेगरीच्या इथे टोटल मित्रांनो 25 जागा होत्या. 25 जागा इथं भरण्यात आलेले. तर याच्यामध्ये बघा, एससी कॅटेगरी एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ दिलेले 100 म्हणतो मित्रांनो. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ दिलेले 79 मार्गावर. नंतर बघा मित्रांनो, पुढे बघितलं आपण तर मित्रांनो बघा, एससी कॅटेगरीचा भूकंपग्रस्त. बघा, भूकंपग्रस्ताचा कट ऑफ गेलेला मित्रांनो 103 मार्गावर. एससी कॅटेगरीमध्ये खेळाडूचा कट ऑफ गेलेला मित्रांनो 104 मार्गावर. एससी कॅटेगरीमध्ये होमगार्डचा कट ऑफ गेलेला 107 मार्गावर. प्रकल्पग्रस्ताचं गेलेलं मित्रांनो 109 मार्गावर. एससी कॅटेगरीमध्ये महिलांचा कट ऑफ गेलेला 117 मार्गावर. आणि एससी कॅटेगरीमध्ये पुरुषांचा कट ऑफ गेलेला मित्रांनो 119 मार्गावर. अशा प्रकारे ही लिस्ट जाहीर झालेली आहे. या लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करून घ्या. जर तुमचं इथं नाव असेल तर तुमची इथं निवड झालेली मित्रांनो. नंतर बघा एसटी कॅटेगरी. आता एसटी कॅटेगरीचं बघूया. तर एसटी कॅटेगरीच्या टोटल इथं 33 जागा होत्या. 33 जागा इथं भरण्यात आलेले आहे. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ जर बघितलं मित्रांनो तर 93 मार्गावर गेलेलं एसटी कॅटेगरीचं. नंतर मग एसटी कॅटेगरी खेळाडूचं कट ऑफ गेलेलं 106 मार्गावर. एसटी कॅटेगरीमध्ये मित्रांनो होमगार्डचं कट ऑफ गेलेलं 107 मार्गावर. एसटी कॅटेगरी प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ गेलेलं 109 मार्गावर. एसटी कॅटेगरीमध्ये मित्रांनो इथं पोलीस पाल्याचं कट ऑफ गेलेलं 114 मार्गावर. आणि एसटी कॅटेगरीमध्ये इथं महिलांचं कट ऑफ गेलेलं मित्रांनो 115 मार्गावर. इथं एसटी कॅटेगरीच्या इथं महिलांचं इथं कट ऑफ गेलेलं मित्रांनो. जर पुरुषांचं कट ऑफ बघितलं एसटी कॅटेगरीचं तर 117 मार्गावर इथं पुरुषांचं कट ऑफ गेलेलं एसटी कॅटेगरीचं. अशा प्रकारे ही एसटी कॅटेगरीची इथं कट ऑफची लिस्ट आहे मित्रांनो. पूर्ण बघा, निवड यादी इथं दिलेली पूर्ण प्रकारे इथं मुलांचं नाव दिलेले त्याच्या विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो. नंतर बघा विजय कॅटेगरी. बघा, विजय आणि डीटीए अशा प्रकारे इथं दोन्ही कॅटेगरी दिलेली आहे. बघा, विजय किंवा त्याला आपण डीटीए म्हणतोय. बघा, अशा प्रकारे इथं 7 जागा होत्या मित्रांनो. 7 जागा इथं भरण्यात आलेले. अनाथाचा कट ऑफ लागले मित्रांनो. विजयमध्ये अनाथाचा कट ऑफ लागले 116 मार्गावर. महिलांचं लागले मित्रांनो इथं विजय महिलांचं लागलेलं 116 मार्गावर इथं फायनल कट ऑफ. नंतर बघा पुरुषांचं कट ऑफ लागले विजय कॅटेगरीचं 125 मार्गावर. अशा प्रकारे इथं 7 जागा भरण्यात आलेले. लिस्ट पण दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली आहे. नंतर बघा एनटीपी कॅटेगरीच्या टोटल 8 जागा होत्या मित्रांनो. 8 जागा इथं भरण्यात आलेले. जर कट ऑफचा विचार केला तर 120 मॅनचा कट ऑफ गेले मित्रांनो 92 मार्गावर इथं एनटीपी कॅटेगरीचं. अनाथाचा कट ऑफ गेले 111 मार्गावर एनटीपी कॅटेगरी. नंतर बघ महिलांचा कट ऑफ गेले 119 मार्गावर आणि पुरुषांचा कट ऑफ गेले 121 मार्गावर इथं एनटीपी कॅटेगरीचं.
नंतर एनटीसी बघा, एनटीसी कॅटेगरीच्या टोटल इथं 13 जागा होत्या. 13च्या 13 जागा इथं भरण्यात आलेले. एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेलं आहे एनटीसी कॅटेगरीचा 91 मार्गावर. आणि एनटीसी कॅटेगरीचं इथं बघा एनटीसी कॅटेगरीचं प्रकल्पग्रस्तचं कट ऑफ गेलेलं 115 मार्गावर. आणि सी मित्रांनो एनटीसी कॅटेगरीचं इथं महिलांचं कट ऑफ गेलेलं 118 मार्गावर. एनटीसी कॅटेगरीमध्येच खेळाडूचं कट ऑफ गेलेलं 118 मार्गावर. नंतर बघा एनटीसी कॅटेगरीमध्ये होमगार्डचं कट ऑफ गेलेलं 121 मार्गावर. एनटीसी मध्येच मित्रांनो इथं पुरुषांचं जर कट ऑफ बघितलं तर ते गेलेलं मित्रांनो इथं 125 मार्गावर. अशा प्रकारे एनटीसी कॅटेगरीची कट ऑफ होती. नंतर बघा एनटीडी कॅटेगरीच्या 6 जागा होत्या. 6च्या 6 जागा भरण्यात आलेले. त्याच्यामध्ये जर कट ऑफचा विचार केला तर एनटीडी कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले 100 मार्गावर. एनटीडी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ गेले 112 मार्गावर. आणि एनटीडी कॅटेगरीच्या पुरुषांचं कट ऑफ गेले मित्रांनो 125 मार्गावर. अशा प्रकारे ही एनटीटी कॅटेगरीची इथं निवड यादी आणि कट ऑफ मी तुम्हाला सांगितले. नंतर बघा एसबीसी कॅटेगरीच्या इथं टोटल 9 जागा होत्या. 9च्या 9 जागा भरण्यात आलेल्या. त्याच्यामध्ये बघा जर आपण विचार केला मित्रांनो तर एसबीसी महिलांचं कट ऑफ गेलेलं 116 मार्गावर. एसबीसी पुरुषांचं कट ऑफ गेलेलं 123 मार्गावर मित्रांनो. अशा प्रकारे इथं 9च्या 9 जागा इथं भरण्यात आलेल्या मित्रांनो. नंतर ओबीसी कॅटेगरी बघा, ओबीसी कॅटेगरीच्या टोटल जर जागा विचारात घेतल्या तर 54 जागा होत्या मित्रांनो. 54 जागा भरण्यात आलेल्या. कट ऑफचा जर विचार केला तर भूकंपग्रस्तचं कट ऑफ गेलेलं ओबीसी कॅटेगरीचं 78 मार्गावर. ओबीसी कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅन कट ऑफ 88 मार्गावर गेलेले. ओबीसी इथं पोलीस पाल्याचं कट ऑफ गेलेले 94 मार्गावर. ओबीसी मध्ये मित्रांनो इथं पोलीस पाल्याचं कट ऑफ प्रकल्पग्रस्त जर कट ऑफ बघितलं मित्रांनो आपण बघा ओबीसी कॅटेगरीमध्ये प्रकल्पग्रस्तचं कट ऑफ गेले 113 मार्गावर. ओबीसी मध्येच खेळाडूचं कट ऑफ गेले मित्रांनो इथं 114 मार्गावर. ओबीसी मध्ये होमगार्डचं कट ऑफ गेले 118 मार्गावर. आणि ओबीसी मध्ये महिलांचा कट ऑफ गेले मित्रांनो 120 मार्गावर. नंतर बघा ओबीसी मध्ये जर आपण पुरुषांचा आता बघूया, पुरुषांचा कट ऑफ गेले मित्रांनो ओबीसी मध्ये 125 मार्गावर. अशा प्रकारे ही ओबीसी कॅटेगरीची तर पुरुषांची आणि महिलांची मी तुम्हाला लिस्ट दाखवली निवड यादी. याच्यामध्ये मार्कनुसार दिलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं ह्या लिस्टमध्ये नाव आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. नंतर बघा एससीबीसी कॅटेगरीचे पण दिलेले. एससीबीसी कॅटेगरीच्या टोटल 17 जागा होत्या. 17च्या 17 जागा भरण्यात आलेले. एक्स सर्व्हिसमॅनचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 90 मार्गावर. नंतर बघा पुढे आपण महिलांचं बघितलं. एससीबीसी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ गेले 110 मार्गावर. एससीबीसी कॅटेगरीचा होमगार्डचं कट ऑफ गेले 110 मार्गावर. एससीबीसी कॅटेगरीचं जर आपण इथं खेळाडूचं कट ऑफ बघितलं तर खेळाडूचं कट ऑफ गेले 119 मार्गावर. आणि एससीबीसी कॅटेगरीमध्ये पुरुषांचं कट ऑफ गेले मित्रांनो 123 मार्गावर. अशा प्रकारे ही लिस्ट पण दिलेली आहे. निवड यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि कट ऑफ पण प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. नंतर बघा ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या इथं टोटल 17 जागा होत्या मित्रांनो. 17च्या 17 जागा भरण्यात आलेले. प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ गेलेले 68 मार्गावर मित्रांनो, खूप कमी गेलेले. महिलांचा कट ऑफ गेले मित्रांनो एससीबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिलांचा कट ऑफ गेले मित्रांनो इथं 93 मार्गावर. अशा प्रकारे बघा 93 मार्गावर इथं कट ऑफ गेले मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो पुढे जर बघितलं तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिलांचा कट ऑफ तुम्हाला सांगितलंय. होमगार्डचा कट ऑफ गेले 101 मार्गावर. आणि नंतर पुरुषांचा जर कट ऑफ बघितलं मित्रांनो इथं ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं ते गेले मित्रांनो 103 मार्गावर. अशा प्रकारे बघा ही ईडब्ल्यूएस कॅटेगरी मी तुम्हाला इथं पूर्ण मेरिट लिस्ट आणि तुम्हाला निवड यादी आणि कट ऑफ पण तुम्हाला दाखवली मित्रांनो. अशा प्रकारे जर मित्रांनो तुमचं नाव ह्या लिस्टमध्ये असेल तर तुमचं निवड इथं चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीला तुमची झालेली आहे मित्रांनो. नंतर जर वेटिंग लिस्टचा जर विचार केला मित्रांनो तर बघा ही इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे. कास्टनुसार इथं वेटिंग लिस्ट दिलेली मित्रांनो. सर्वात पहिले ओपन कॅटेगरीची वेटिंग लिस्ट आहे. नंतर बघा मित्रांनो इथं बघा ओपन कॅटेगरीची वेटिंग लिस्ट दिलेली आहे. नंतर बघा मित्रांनो एसटी कॅटेगरीची इथं वेटिंग लिस्ट दिलेली आहे. नंतर मग डीटीए कॅटेगरीची वेटिंग. अशा प्रकारे इथं वेटिंग लिस्ट इथं प्रसिद्ध करण्यात आलेले मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असलेले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.